नमस्कार मित्रांनो, माझं नाव यश आणि मी तुमचं माझ्या कोकण ब्लॉग या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो. तर मित्रांनो, आज बुधवार आहे आणि आज आम्ही स्पेशल चिकन दम बिर्याणी बनवतो. तर आम्ही आता दम बिर्याणी आमच्या पद्धतीने बनवणार आहे. तर आपण चला बघूया की आपण आपली दम बिर्याणी कशी बनवतो. तर मित्रांनो, इथे बिर्याणीचा राईस बॉईल करण्यासाठी पाणी ठेवलेलं आहे गरम करत. अजून लागेल पाणी ना? हा लागेल, थोडस अजून पाणी घाल. आता इथे गॅस चालू करून मस्त पाणी गरम करत ठेवलंय आणि इथे धुवून ठेवलेले आहे तांदूळ, बासमती तांदूळ. आणि मित्रांनो, हे बघा, इथे चिकन मॅरिनेशन केलेलं आहे. त्याच्यामध्ये दही, त्याच्यानंतर कोथिंबीर, आलं लसूण पेस्ट, मिरची आणि आपले खडे मसाले, त्याचे म्हणजे त्याचा खडे मसाल्याचा मसाला आणि चिकन मसाला, बिर्याणी मसाला सगळं घालून मिक्स करून मॅरिनेशन करून 1 तास आधी ठेवलेलं आहे. तर आता त्याची ग्रेव्ही बनवून घेऊया. इथे आपलं पाणी उकळत आहे. इथे आता आपण पहिला तो बरिस्ता बनवून घेऊया. तर त्याच्यासाठी आपण प्रथम तेल घालून घेऊया. मित्रांनो, तेल मस्त गरम झालंय. तर आता हा बरिस्तासाठी कांदा आपण फ्राय करूया. बरिस्तासाठी कांदा फ्राय करून घालूया. त्याला मस्तपैकी असं मिक्स करायचा आणि जास्त पण त्याला हे नाही करायचं, नाहीतर काळा झाला तर मग तो कडू लागतो. तर त्याच्यासाठी तो मीडियम असा गोल्डन ब्राऊन झाला ना का मग तो काढून घ्यायचा साईडला. त्याला वेळ लागतो बराच. मित्रांनो, हे बघा, पाणी आता इथे तापलेलं आहे. तर आपण पहिला जिरा घालूया पाण्यात. त्याच्यानंतर हे खडे मसाले, तेजपत्ता, मोठी इलायची, त्याच्यानंतर लवंग घातलेली आहे, दालचिनी सगळं घालून घ्यायचं. आणि त्याच्यानंतर कुठे गेलं आपलं मिरची कापलेली, हे लिंबू पिळायचा. पिळाल्यानंतर त्याचा स्क्वीज करून सोडून द्यायचा, म्हणजे त्याचा फ्लेवर येतो. सोडून द्यायचा. नंतर हे असं एकदम मिक्स करायचं सगळीकडे. म्हणजे कसं याचा फ्लेवर उतरला पाहिजे सगळा त्या पाण्यांमध्ये. थोडस तेल पण घालायचं. बस, तर तेल घालायचं. मित्रांनो, थोडंसं मीठ पण घालून घ्यायचं. ओके, मीठ घालून त्याला मिक्स करायचं मस्त आहे की. आणि इथे आपला बरिस्ता फ्राय होतोय. ठीक आहे, त्याला उकळी येईपर्यंत ठेवायचं. उकळी आल्यानंतर चांगली, मग त्याच्यानंतर भात घालून घ्यायचा. आपला कांदा मस्तपैकी भाजून झालाय बरिस्ता आपला. आता तो आपण काढून घेऊया. तेल पूर्ण काढून घ्यायचं. मस्तपैकी काढून घेऊया. गॅस बंद करा. हे टाक, जिरे टाक. मित्रांनो, पहिला आपण जिरा घालून घेऊया. त्याच्यानंतर कांदा टाकायचं. ग्रेव्ही बनवण्यासाठी कांदा टाकलेला आहे पूर्ण. कांदा घातलेला आहे. आता आपण परतून घ्यायचा. मस्त त्याला परतवून घेऊया.
तर मित्रांनो इथे आपला कांदा होतोच आहे, तो बनता इथे बघा. हे आपलं पाणी उकळून आलं मस्तपैकी. आता आपण त्याच्यामध्ये भात घालून घेऊया. आई भात घालतो. मस्त धुवून घेतलेलं आहे स्वच्छ पाण्याने. आणि बघा बासमती येतो. घाल. किती किलो भात आहे हा? अर्धा किलो दोघांपुरतं बस. 2 जणांची बिर्याणी होते, अर्धा किलो. तर हे बघा आपला कांदा पण झालाय आता. तर त्याच्यामध्ये हा टोमॅटो घालून घेऊया. हा टोमॅटो घातला. टोमॅटो घालून झाल्यानंतर मस्त मिक्स करून घेऊया. हा ही आलं लसूण पेस्ट घालायची, 2 चमचे घातलेले. आपण मस्त मिक्स करून घ्यायचं. मस्त झालेला आहे, वास पण मस्त येतोय. मित्रांनो आता बिर्याणी मसाला घालून घेऊया. घाला. चिकनला लावलेलंच आहे, पण ह्याच्यामध्ये पण घालायचं म्हणजे तो कांदा टोमॅटो मध्ये मस्त मस्त कांदा टोमॅटोला मस्त तो लागतो. थोडंसं कमी करायचं. मिरची पूड टाकलेली आहे. हा मिरची पावडर टाकून. मिरची पूड नाही, हे मसाला टाकलाय घरगुती, मालवणी घरगुती मसाला. त्याला पण आता मस्त पैकी मिक्स करून घ्यायचं. थोडीशी कोथिंबीर टाक, थोडीशी हळद टाक, मिरची पूड, थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची, थोडीशी हळद आणि मस्त परत एकदा मिक्स करून घ्यायची त्याला. तर मित्रांनो हे बघा आपली मस्त ग्रेव्ही पण शिजलेली आहे, तेल सुटलंय. आणि इथे आपला भात नाही झाला ना, अजून थोडासा भात पाहिजे. तर बाबा ते चिकन घालून घ्यायचं. आता आपण याच्यात चिकन घालून घेऊया. मॅरिनेशन करून चिकन ठेवलेलं, त्याच्यामध्ये दही वगैरे त्याला सगळं लावून ठेवलेलं. तर एकदा त्याला मिक्स करून त्याच्यामध्ये घालून घ्यायचं आपल्या ग्रेव्हीत. मस्तपैकी आपलं मस्त त्याला मिक्स करायचं. ते नका आधी घालू हा पाणी. मित्रांनो मस्त मिक्स करून घेतलेलं आहे बघा. आणि आता त्याच्यामध्ये पाणी आधी घालणार नाहीत, कारण का चिकनला पाणी सुटतं. दही पण घातलेलं आहे, तर त्याच्यासाठी आता त्याच्यावर त्याला वाफेवर थोडंसं हलका एकदम स्लो ठेवायचा आणि हलका गॅस करून त्याच्यावर एक ताट ठेवायचं, म्हणजे कसं ते वाफेवर शिजेल. आणि इथे आता भात आपला ऑलमोस्ट रेडीच होत आलाय. ते बघा एकदा बघूया. झाला ना, थोडा अजून शिजला पाहिजे. थोडा हा अजून शिजला का मग तो काढून घेऊया. काढून घ्या. मित्रांनो आपला भात झालेला आहे, तर आता भात आपण काढून घेऊया. गॅस बंद करतो. राहू दे. भात काढून घेऊया. मस्त सुटसुटीत झालेला आहे. हे बघा आपलं चिकन मस्त आता बनतंय. चिकनला मस्त कलर आलाय आणि चिकनने पाणी पण सोडलेलं आहे. तर आता अजून 5-10 मिनिटं त्याला ठेवूया आणि त्याच्यानंतर मग त्याच्यावर भात घालून घेऊया. आपलं बघा चिकन मस्त झालेलं आहे एकदम. हे बघा. आणि आता ते चिकन आपण या दुसऱ्या टोपात काढून घेऊया. असं घ्या. तो कपडा घे. अजून एक कपडा म्हणजे डायरेक्ट असं पलटी मारत ना, ते साईडला करा. मस्त पैकी काढ नंतर पुसून घेतो.
मस्त बघा, तेल बिल सगळं सुटलेलं आहे बघा, एक नंबर. आता आपण इथे काढून घेऊया हळूहळू. ही सगळी ती ग्रेव्ही. हा हा हा, मस्तपैकी चिकन आपलं रेडी आहे. तर मित्रांनो हे बघा, आता इथे खाली तवा ठेवलाय, त्याच्यावर आता आपण इथे ट्रान्सफर करून घेतलंय आणि इथे थोडासा बरिस्ता घातलेला आहे. तर आता बाबा याच्यावर भात घालून घेतील. बाबा भात घाला, सावकाश घाला. हे खडे मसाले राहू देत ना, काढलेच ते चालते. हे बघा सावकाश घाला असं सगळीकडे मस्तपैकी. हाताने कसलं आहे ना तो चमचा, हाताचा आपण वापर केलाच नाहीये. सावकाश. हे काय ह्याच चमचाने हे बघा असा मस्तपैकी पसरवायचा, हलक्या हाताने पसरवायचा, जास्त जोर लावायचा नाही, तर मग तो भात पूर्ण हे होणार. तुटतो भात. हा, भात तुटला नाही पाहिजे, तुटला तर मग बिर्याणीची मजा नाही. आता हा राहिलेला शिल्लक भात घालून घेऊया. अजून अजून घ्या, ठेवतो ना थोडा. थोडासाच नंतर अजून घ्या, बस. त्या तर मित्रांनो बघा, हलक्या हाताने सगळीकडे हे करायचं असं. जेवढा जेवढा वर भात आहे सगळा असा कॉर्नरला. थोडं पाणी टाकतो. नको, हा थोडस आपण त्याच्यावर ह्याचं पाणी घालून घ्यायला. कांदा असती. नंतर तूप कुठे? हा तूप आहे. हा आपण एका साईडून आपला बरिस्ता घालून घेऊया आणि तूप पण घालून घ्या. तूप घालून घेतो. तुपाचा फ्लेवर येईल जरा. तूप तर लागतच. बस झालं असं. घाल कांदा पसरव सगळं. ही कोथिंबीर पण घालून घ्या. ही कोथिंबीर पण घालून घेऊया. थोडी. आता इथे आपला चिकन दम बिर्याणी रेडी झालेली आहे. आता फक्त त्याला दम द्यायचा आहे. तर आता आपण दम देऊया. त्याच्यावरचं झाकण कुठे? हे झाकण हे घ्या. गॅस कमी करा आता ना. हे बघा मस्तपैकी पूर्ण पॅक झालेलं आहे. त्याच्यावर जड वस्तू ठेवायची. जड वस्तू ठेवायची. हा म्हणजे हलणार नाही अशी. हलणार नाही. आणि थोडंसं गॅस कमी करायचा, फास्ट नाही ठेवायचा. 15 मिनिटं तरी झाली पाहिजे. 15 मिनिटं शिजला पाहिजे. मित्रांनो आता आपण आपली बिर्याणी ओपन करून बघूया. हाय हाय, बघूया कशी झाली आहे. हे ओपन नाही होत आहे. हा एक नंबर आहे बघा, मस्त झाली आहे. मस्त भात वगैरे शिजलेला आहे बघा. तर आता आपण गॅस बंद करून घेऊया. मित्रांनो ही बघा आपली बिर्याणी मस्तपैकी रेडी झाली आहे. आता आपण खायला घेतोय. इथे कोशिंबीर पण आहे. तर आता आपल्याला बाबा काढून देतील. तर आता आपण बघूया आपली घरगुती दम बिर्याणी. एका साईडून काढून द्या मस्तपैकी. आपण बघूया आता चिकन बिकन कसं शिजलंय मस्तपैकी. हा हा ते बघा मस्त शिजलंय ना. हे बघा मस्तपैकी. फक्त आम्ही कलर नाही टाकला, फूड कलर नाही टाकला, साधा बनवला. थोडीशी ग्रेव्ही द्या खालची. पीस तरी आला गेला. हां आलं असणार. वाव, घरगुती चिकन बिर्याणी. आम्ही फूड कलर वगैरे काय नाही घातलाय, फक्त हां विदाउट फूड कलर आम्ही बनवलेली. मित्रांनो तुम्ही बिर्याणी बघितली असेल, तर आता आपण ती खाऊन घेऊया. बघूया टेस्ट करून कशी झाली. चिकन वगैरे कसं शिजलंय. घाला इथे. भरपूर गरम आहे. हा गरम असणार ना, असते का. खूप मस्त झाल्या. मस्त कोल्हापुरी मसाला वापरलाय. तर मित्रांनो बिर्याणी आपली मस्त झाली आहे. तर आपण खाऊन घेऊया
आणि मग नंतर भेटू.